हाय हॅलो नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व लाडक्या आणि ध्येयवेड्या विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक SK तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या लाडक्या आणि हक्काच्या झिरो टू हिरो बॅच मध्ये. मित्रांनो, नावातच सर्व काय दडलंय. गणित म्हटलं की अनेकांच्या पोटात गोळा येतो, हातपाय थरथरतात. आता गणितात तुम्ही कुठल्याही लेवलला असाल, पण बॅचच्या शेवटपर्यंत हिरो बनवण्याची जबाबदारी माझी आहे. मला तुमची जिद्द, चिकाटी आणि साथ हवी आहे मित्रांनो. चला तर मग आपण वेळ न घालवता आपण आपल्या झिरो टू हिरो बनण्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. आपल्या प्रवासातील अतिशय महत्वाचं आणि पहिलं चॅप्टर आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. दोन चलातील रेषीय समीकरणे या चॅप्टरला आपण सुरुवात करत आहोत. तर हातात वही पेन घेऊन हिरो बनायला तयार राहा. आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत चल म्हणजे काय, त्याला चला सोबत रेषीय समीकरण कसे तयार होतात, त्याला रेषीय समीकरणे का म्हणतात, रेषीय समीकरणाचं सामान्य रूप कसं असतं, रेषीय समीकरणामध्ये आपण दोन रेषीय समीकरणे एकत्र आल्यानंतर त्यावर एक सामायिक समीकरण तयार करून उदाहरण कसे सोडवतो हे आपण पाहणार आहोत. तर आपण या रेषीय समीकरणात दोन चलातील रेषीय समीकरण, तर नेमकं चल म्हणजे काय. चल बीजगणितामध्ये चल म्हणजे एक अशी संख्या किंवा गोष्ट ती की सतत बदलते. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे चल म्हणजे एक रिकामा बॉक्स किंवा ज्यामध्ये आपण गणितानुसार कोणतीही संख्या घालू शकतो. समजलं. चल म्हणजे सतत बदलणारी संख्या. समजा आपण चल बीजगणितामध्ये चल दर्शवण्यासाठी इंग्रजीमधील आपण ABCDEFGHIJ इत्यादी असे अल्फाबेट आपण वापर करतो, त्याला चल म्हणायचं. आता रेषीय समीकरणे लिनियर इक्वेशन. रेषीय समीकरणे म्हणजे काय. म्हणजे अशी समीकरणे ज्या समीकरणामध्ये चलांचा सर्वोच्च घातांक 1 असतो. रेषीय समीकरणामध्ये चलाचा सर्वोच्च घातांक 1 असतो, अशा समीकरणाला रेषीय समीकरणे म्हणतात. जेव्हा आपण रेषीय समीकरणाचा ग्राफ काढतो तेव्हा तो ग्राफ एक स्ट्रेट लाईन बनवतो, म्हणून या समीकरणाला रेषीय समीकरण म्हणतात. म्हणजे का रेषीय समीकरण म्हणतो, जेव्हा या चल समीकरणाचा आपण ग्राफ ड्रॉ करतो तेव्हा ती एक स्ट्रेट लाईन बनवते, म्हणजे स्ट्रेट लाईन बनवणारा ग्राफ बनतो, म्हणून अशा समीकरणाला रेषीय समीकरणे म्हणतात. दोन किंवा आता रेषीय समीकरणात दोन चल असू शकतात किंवा एक चल असू शकतं. तर आपण आपल्या 10वीच्या बोर्डसाठी चॅप्टरचं नावच आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आपण पाहूया. यामध्ये रेषीय समीकरणाचे सामान्य रूप. रेषीय समीकरणाचं सामान्य रूप कसं असतं आठवते का तुम्हाला? तुम्ही कधी शिकले काय अगोदर 9वीला? रेषीय समीकरणाचं सामान्य रूप कसं असतं? रेषीय समीकरणाचं सामान्य रूप यामध्ये दोन पार्ट पडतात. एक चलातील रेषीय समीकरण आणि दोन चलातील रेषीय समीकरण. आता एक चलातील रेषीय समीकरण याचं सामान्य रूप म्हणजे स्टँडर्ड फॉर्म कसं असतं, सामान्य रूपलाच आपण स्टँडर्ड फॉर्म.
स्टँडर्ड फॉर्म एक चलनातील रेषीय समीकरणाचं कसं असतं, ए एक्स प्लस बी इज इक्वल टू 0. याला एक चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप म्हणतात. यामध्ये एक्स हे जे आहे चल आहे, चल, आणि ए आणि बी या वास्तव संख्या आहेत, वास्तव संख्या आहेत. हे रेषीय समीकरण आहे कारण यामध्ये चल आहे, याचा सर्वोच्च घातांक 1 आहे. हे दिलेलं जे चल आहे यामध्ये एक्स, या एक्स चा सर्वोच्च घातांक 1 असतो. दोन चलनातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप कसं असेल ते बघूया. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हे आहे दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप. यामध्ये x आणि y हे दोन चल आहेत. x आणि y हे दोन चल आहेत. a b c या वास्तव संख्या आहेत, वास्तव संख्या आहेत. a b c या वास्तव संख्या आहेत. तर रेषीय समीकरणाची काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण पाहूया. हे तुम्हाला समजलं? रेषीय समीकरण म्हणजे काय, रेषीय समीकरणाचं सामान्य रूप कसं होतं, रेषीय समीकरणाचे म्हणजे वैशिष्ट्ये काय आहेत. रेषीय समीकरणामध्ये कोणत्याही चलाचा घात 1 पेक्षा मोठा नसतो. हे एक वैशिष्ट्य आहे रेषीय समीकरणाचं. कोणत्याही चलाचा घात 1 पेक्षा मोठा नसतो. दुसरं वैशिष्ट्य आहे रेषीय समीकरणाचं, रेषीय समीकरणामध्ये दोन चलाचा गुणाकार नसतो. रेषीय समीकरणामध्ये दोन चलाचा गुणाकार कधीही नसतो. आपण उदाहरणामध्ये पाहणार आहोत की रेषीय समीकरण आणि त्याची उदाहरणे. आपण उदाहरणानुसार समजून घेऊया. चला, रेषीय समीकरणाचे स्टँडर्ड फॉर्म ax प्लस b इज इक्वल टू 0. एक चलातील रेषीय समीकरण आणि दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप असा असेल, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आपण हे उदाहरणाद्वारे शिकूया. आता हे बघा, 5x मायनस 3 इज इक्वल टू 12. हे रेषीय समीकरण आहे की नाही? होय, हे रेषीय समीकरण आहे. पण हे रेषीय समीकरण एक चलातील रेषीय समीकरण आहे कारण की ह्या इक्वेशन मध्ये किंवा ह्या समीकरणामध्ये एक चल आहे. या चलाचा सर्वोच्च घातांक 1 पेक्षा जास्त मोठा नाहीये, म्हणजे 1 आहे. म्हणून हे एक चलातील रेषीय समीकरण आहे. अजून एक उदाहरण घ्यायचं बोललो तर आपण एक उदाहरण घेऊया. y मायनस 2x प्लस 7 इज इक्वल टू 0. हे रेषीय समीकरण आहे की नाही ओळखा. यामध्ये चल x आणि y हे दोन चल आहेत. आता हे ax प्लस by प्लस c या फॉर्मॅट मध्ये आहे, म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण
आहे. तसेच या समीकरणामधील जे चल आहेत x आणि y यांचा सर्वोच्च घातांक 1 पेक्षा मोठा नाही आहे. आहे का? 1 पेक्षा मोठा नाही. म्हणून किंवा या समीकरणामध्ये दोन चलांचा गुणाकार सुद्धा नाहीये. म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. समजलं? दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे ओळखता आलं पाहिजे हे रेषीय समीकरण आहे की नाही. जी समीकरणे ड्रॉ केल्यानंतर एक ग्राफ बनतो, ती ग्राफ म्हणजे एक स्ट्रेट लाईन असते, म्हणून त्या समीकरणाला रेषीय समीकरण म्हणतात. रेषीय समीकरणाची वैशिष्ट्ये अशी आहेत. रेषीय समीकरणामध्ये चलाचा सर्वोच्च घातांक 1 पेक्षा मोठा नसतो. रेषीय समीकरणामध्ये ज्या बी किंवा ज्या बी संख्या येतात, समजा हे रेषीय समीकरणामध्ये ए बी सी या संख्या वास्तव संख्या असतात. अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर एक चलातील रेषीय समीकरण असेल तर या समीकरणामध्ये ए नॉट इक्वल टू 0 असते, म्हणजे ए ची व्हॅल्यू कधीही 0 नसते. आणि दोन चलनातील रेषीय समीकरणाचा विचार केला असता ए बी या दोन्हीही 0 नसतात. एकाच वेळी दोन्हीही 0 नसतात. एकाच वेळी दोन्हीही 0 नसतात. म्हणजे सांगायचं असं झालं, उदाहरणानुसार आपण बघूया म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट अतिशय क्लिअर होईल. उदाहरण घेऊया. एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू 5 हे रेषीय समीकरण आहे की नाही? हे रेषीय समीकरण आहे की नाही? त्यामध्ये चल x आहे, परंतु चलाचा सर्वोच्च घातांक 2 आहे. त्यामुळे हे वर्ग समीकरण बनते. वर्ग समीकरण, या समीकरणाला वर्ग समीकरण म्हणतात. म्हणजेच हे रेषीय समीकरण नाही. म्हणजे रेषीय समीकरणासाठी अट काय आपली? चलाचा सर्वोच्च घातांक 1 पेक्षा मोठा नसला पाहिजे. पुढचं उदाहरण बघूया. 3xy मायनस 8y इज इक्वल टू 36 हे समीकरण रेषीय समीकरण आहे का? ओळखा. यामध्ये चल आहे, चलाचा घातांक पण 1 पेक्षा मोठा नाहीये. आपण याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहूया. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं लिहिणार? 3xy मायनस 8y मायनस 36 इज इक्वल टू 0 म्हणजे x प्लस by प्लस सी ह्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन लिहिलंय. परंतु इथे दोन चलनांचा गुणाकार आलेला आहे. जेव्हा दोन चलनाचा गुणाकार येतो तेव्हा चलनाची कोटी 1 पेक्षा जास्त येते किंवा सर्वोच्च घातांक. कोटी म्हणजे घातांक बोलायचं. कोटी म्हणजे सर्वोच्च घातांक. आता ह्या समीकरणामध्ये दोन चलाचा गुणाकार आलेला आहे. हे समीकरण रेषीय समीकरण का नाही? याचं हे कारण आहे. गुणाकार आला आहे म्हणून हे रेषीय समीकरण नाही. म्हणजे तुम्हाला इक्वेशन समीकरण दिल्या तुम्हाला समजलं पाहिजे हे रेषीय समीकरण म्हणजे लिनियर इक्वेशन आहे की नाही हे ओळखता आलं पाहिजे. जेव्हा आपल्याला लिनियर इक्वेशनची
समज येते तेव्हा तुम्ही दोन लिनियर इक्वेशन बनवून सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे एक सामायिक समीकरणे बनतात. एक सामायिक समीकरणाचा उपयोग करून आपण समीकरण सोडवण्याच्या ज्या ज्या पद्धती आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. पण समीकरण ओळखता आली पाहिजेत. एक सामायिक समीकरण आहे की नाही, म्हणजे दोन रेषीय समीकरण एकत्र आल्यानंतर एक सामायिक समीकरण बनतं. मग या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचंय की रेषीय समीकरणाचा उपयोग करून एक सामायिक समीकरण बनतं दोन रेषीय समीकरण एकत्र आल्यानंतर. मग यात रेषीय समीकरण ओळखता आली पाहिजे. रेषीय समीकरण आहेत का नाही, तुम्हाला रेषीय समीकरण ओळखता आली तर तुम्ही ती दोन रेषीय समीकरण एकत्र येऊन ती एक सामायिक समीकरणे बनतात आणि एक सामायिक समीकरणे तुम्ही सोडवताल. मग एक सामायिक समीकरणाच्या पद्धती आपण शिकणारच आहोत. आपण रेषीय समीकरणाचे अजून काही उदाहरणं बघूयात, म्हणजे तुम्हाला अजून जास्त कन्सेप्ट मध्ये क्लॅरिटी येऊन जाईल. दोन चलातील रेषीय समीकरणे 4m + 3n = 12 हे रेषीय समीकरण आहे की नाही ओळखा. तुम्हाला काय वाटतंय, हे रेषीय समीकरण आहे का? यामध्ये चल आहेत का? हो, यामध्ये चल आहेत. यामध्ये m आणि n ही दोन चले आहेत. दोन चले आहेत. आता ह्या समीकरणाला आपण रेषीय समीकरणाच्या म्हणजे दोन चलाच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहूया. म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये लिहूया? ax + by + c = 0. हे जे आहे आपलं सामान्य रूप. सामान्य रूप दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप. ह्या समीकरणाला ह्या फॉर्म मध्ये कसे लिहिणार? 4m + 3n हे जे 12 आहे इकडे आल्यानंतर याचं जे चिन्ह आहे ते प्लस आहे, ह्या साईडला आल्यानंतर ते ऋण मायनस होणार. आता हे बघा, ह्या दोन इक्वेशन मध्ये कंपॅरिझन करा. x आणि y हे तर चल आहेत. या इक्वेशन मध्ये m आणि हे n हे दोन चल आहेत. त्याचबरोबर याचे सहगुणक म्हणजे a b c च्या व्हॅल्यू तुम्हाला 0 दिसते का कुठं? नाही. आता येथे a = 4 आहे, b = 3 आहे आणि c = -12 आहे. म्हणजे या तीनही संख्या वास्तव संख्या आहेत. वास्तव संख्या. आता वास्तव संख्या ही वास्तव संख्या म्हणजे काय? वास्तव संख्या तुम्हाला मी सांगायलो a b c या वास्तव संख्या असायला पाहिजेत, चल असायला पाहिजेत, चलाची कोटी एक पेक्षा जास्त नसायला पाहिजे. पण नेमकं वास्तव संख्या म्हणजे काय? वास्तव संख्या म्हणजे अशा संख्या रियल नंबर म्हणतात. वास्तव संख्या म्हणजे रियल नंबर्स. यामध्ये वास्तव संख्येचे दोन पार्ट पडतात, परिमेय आणि अपरिमेय. परिमेयामध्ये पहिला पार्ट असा आहे नैसर्गिक संख्या. उदाहरणार्थ 1 2 3 4 5 इत्यादी या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. दुसरा आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय? होल नंबर्स. पूर्ण संख्याला होल नंबर. होल नंबरची व्याख्या असे करता येईल, 0 आणि नैसर्गिक संख्या यांना मिळून जी संख्याचा पॅटर्न बनतो त्या संख्याला पूर्ण संख्या म्हणतात. म्हणजे 0 1 2 3 4 5 इत्यादी.
म्हणजे 0 प्लस नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण संख्या होतात. समजलं? म्हणजे आपण वास्तव संख्याचे जे दोन प्रकार पडतात, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, याचं विश्लेषण पाहत आहोत. म्हणजे तुम्हाला समीकरणामध्ये संख्या म्हणजे जी आपल्या चलाचा सहगुणक आहे, सहगुणक दिलेला वास्तव संख्या आहे की नाही हे ओळखता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला नैसर्गिक संख्या असो पूर्ण संख्या असो ती ओळखता आली तर तुम्हाला समजेल की ही वास्तव संख्या आहे आणि या चलाचा सहगुणक वास्तव संख्या आहे. म्हणजे हे आपलं जे रेषीय समीकरण आहे की नाही ओळखण्यासाठी जास्त क्लॅरिटी होईल. आता परिमेय संख्या बघितलं. आता यानंतर तिसरं परिमेय संख्या म्हणजे तिसरं बघू, पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या म्हणजे 0, 1, 2, 3, 4 ह्या समवेत 0च्या पाठीमाग -1, -2, -3, -4 या संख्या प्रणालीला पूर्णांक संख्या म्हणतात. समजलं? म्हणजे तुम्हाला ह्या फॉर्मॅटमध्ये ए च्या जागी -4 जरी असेल किंवा बी सी च्या जागी -4 जरी असेल तरी रेषीय समीकरणामध्ये असा इफेक्ट पडत नाही, कारण की ते तुमच्या सामान्य रूपातच दिलेला आहे. कारण की ए बी ए या संख्या वास्तव संख्या आहेत. मग वास्तव संख्या म्हणजे प्लस असू शकतात, निगेटिव्ह असू शकतात. त्याचबरोबर चौथा टाइप बघायचा म्हणलं तर यामध्ये अपूर्णांक किंवा दशांश संख्या. अपूर्णांक किंवा दशांश संख्या. अपूर्णांक किंवा दशांश संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्या a/b किंवा p/q या फॉर्म मध्ये असतात त्यांना अपूर्णांक किंवा दशांश संख्या म्हणायचं. समजा 2/3, 4/5 किंवा 3/4, 3.432 ह्या झाल्या दशांश संख्या. म्हणजे आपल्या ज्या रेषीय समीकरणामध्ये ए च्या जागी की असं जरी दिलं तरी तुम्हाला त्या समीकरणामध्ये ही अट परिपूर्ण होते. कारण की वास्तव संख्या म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. कारण की सहगुणक, चलाचा सहगुणक वास्तव संख्या असली पाहिजे आणि 0 नसायला पाहिजे. ही जी अट आहे ती अट आपल्याला समजण्यासाठी शक्यतो उदाहरण दिलं तुम्हाला हे रेषीय समीकरण आहे की नाही ओळखा, तेव्हा कन्फ्युजन साठी तुम्हाला अशा संख्या दिलेल्या असतात सहगुणकामध्ये. तुम्ही कन्फ्युज होता, अरे हे सहगुणकामध्ये दिले त्यामुळे रेषीय समीकरण असेल की नाही, तुमचा मार्क जातो. म्हणजे जेव्हा तुमची एखादी बेसिक कन्सेप्ट क्लिअर होते तेव्हा तुम्ही उडी मारून हिरो बनता. म्हणजे 0 टू हिरो या बॅचचं आपलं नावच आहे 0 टू हिरो बॅच. त्याप्रमाणे तुम्हाला अगदी 0 पासून म्हणजे बेसिक लेवल पासून शिकवतोय. असं समजू नका हे तर आम्हाला येते सर हे काय शिकवतात आम्हाला टाइमपास लावलाय. नाही, सगळ्या विद्यार्थ्याचा विचार करून आपण 0 टू हिरो बॅचचं नाव ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला बॅचच्या शेवटपर्यंत हिरोज बनवायचंय, हिरो बनवायचंय. त्यामुळे मला पूर्णपणे एकदम डिटेल मध्ये शिकवणं गरजेचं आहे असं मी मला स्वतःला समजतो. चला आपण परिमेय संख्यामध्ये चौथा काय बघितला, अपूर्णांक किंवा दशांश संख्या. आता अपरिमेय संख्या, वास्तव संख्या म्हणजे रियल नंबरचा पार्ट 2 आहे. ज्या संख्या p/q या स्वरूपात नसतात त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. म्हणजेच a/b किंवा p/q या स्वरूपात नसतात त्याला अपरिमेय संख्या म्हणतात. म्हणजे यास उदाहरण काय असू शकतो, या संख्याचं पाय, तसेच √2, तसेच √3. आता पाय या संख्या p/q च्या रूपात आहेत का? नाही. म्हणजे या संख्या या स्वरूपात नसल्यामुळे यांना अपरिमेय संख्या म्हणतात.
ही त्याचे उदाहरण आहेत. आता हे टोटल तुम्हाला रिअल नंबर्सचा डायग्राम मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे रिअल नंबरचा सब पार्ट होतो परिमेय संख्या, अपरिमेय संख्या. म्हणजे यापैकी कुठलाही नंबर रिअल नंबर असू शकतो. म्हणजे ए बी च्या जागी सी च्या जागी रिअल नंबर म्हणजे वास्तव संख्या असते. म्हणजे वास्तव संख्या आहे की नाही ओळखायला आलं पाहिजे, ह्यासाठी मी तुम्हाला हे सर्व काही सांगितलेलं आहे. चला आपण दोन चलातील रेषीय समीकरणावरून वास्तव संख्येच्या पूर्ण डिटेल मध्ये आलो. तर आपण रेषीय समीकरणाचे अजून उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट जास्त क्लिअर होईल. √3x मायनस √3y इज इक्वल टू 12 हे रेषीय समीकरण आहे की नाही, हे कसं ओळखायचं? चला आपण याला अगोदर सामान्य फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. √3x मायनस √3y इज इक्वल टू -12 इज इक्वल टू 0. हे झालं सामान्य रूपामध्ये कन्वर्जन. म्हणजे दोन चलनातील रेषीय समीकरणाचे जे सामान्य रूप आहे, म्हणजे कुठला आहे सामान्य रूप? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. सामान्य रूपामध्ये कन्वर्ट झालं. यामध्ये दोन चल असणार, चलातील रेषीय समीकरण असण्यासाठी अट काय? यामध्ये दोन चल असायला पाहिजेत. हो, दोन चल आहेत, x आणि y. दोन चल आहेत x आणि y. तसेच या दोन्ही चलाचा सर्वोच्च घातांक 1 पेक्षा मोठा नसायला पाहिजे. आहे की नाही? म्हणजे x आणि y चा सर्वोच्च घातांक काय? म्हणजे कोटी. या चलाची कोटी काय आहे? 1 आहे. म्हणजे 1 पेक्षा मोठी आहे का? नाही. म्हणजे ही अट पण सॅटिस्फाय होते. म्हणजे चलाची कोटी 1 पेक्षा जास्त नाही. तसेच कंपॅरिझन जर केलं या समीकरणाचं सामान्य रूपाच्या समीकरणासोबत कंपॅरिझन केलं तर a ची व्हॅल्यू आहे √3, b ची व्हॅल्यू आहे -√3. तर दोन चलनातील रेषीय समीकरण असण्यासाठी a आणि b या संख्या वास्तव संख्या असणं गरजेचं आहे. वास्तव संख्या. आता मी तुम्हाला वास्तव संख्यामध्ये पूर्णपणे सांगितलं होतं डिटेलमध्ये. म्हणजे वास्तव संख्यामध्ये स्क्वेअर रूट मधील संख्या सुद्धा वास्तव संख्या असतात, किंवा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, अंडर रूट, अपूर्णांक, दशांश, या सर्व फॉर्मॅट मधील जी संख्या असतील त्या वास्तव संख्या आहेत. इथे a आणि b या वास्तव संख्या आहेत. चलाची कोटी 1 पेक्षा जास्त नाही. अजून रेषीय समीकरणासाठी अट काय आपली? रेषीय समीकरणामध्ये दोन चलाचा गुणाकार नसावा. या इक्वेशन मध्ये दोन चलाचा गुणाकार दिसतोय का तुम्हाला कुठं? असं आहे का? एक्स वाय असं कुठं आहे का? नाही. म्हणजे या समीकरणामध्ये दोन चलाचा गुणाकार समाविष्ट नाही. म्हणजे आपण बघितल्याप्रमाणे ह्या समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण होण्यासाठी सर्व अटी सॅटिस्फाय करतंय. म्हणून हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे. समजलं? म्हणजे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे रेषीय समीकरण आहे की नाही. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, खालील दिलेल्या उदाहरणापैकी रेषीय समीकरणे ओळखा. अजून एक उदाहरण घेऊया, तुम्हाला जास्तीत जास्त क्लॅरिटी येईल. 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0 हे उदाहरण आहे किंवा हे समीकरण आहे. आता हे रेषीय समीकरण आहे की नाही? आता दोन चलनातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप काय? लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की दोन चलनातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे
ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता यामध्ये चला सोबत 0 आहे, म्हणजे कुठल्याही चलाला 0 न मल्टिप्लाय केलं म्हणजे ते चलच इथून गायब होणार. कारण की तुम्हाला माहिती आहे कुठल्याही संख्याला 0 न मल्टिप्लाय केलं म्हणजे ती संख्या 0 होते, तिथून चल गायब होते. म्हणजे याचं कन्व्हर्जन कसं होतंय, 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. आता हे रेषीय समीकरण आहे की नाही? होय, हे रेषीय समीकरण आहे, पण हे एक चलातील रेषीय समीकरण आहे. एक चलातील रेषीय समीकरण आहे. त्याचबरोबर तुम्ही बोलता दोन चलातील रेषीय समीकरण आहे का? दोन चलच नाहीत ना. एक चल 0 न मल्टिप्लाय झाल्यामुळं किंवा 0 सोबत गुणाकार झाल्यामुळं लुप्त झालेला आहे. त्यामुळं हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. म्हणजेच हे दिलेलं समीकरण रेषीय समीकरण आहे, पण एक चलातील रेषीय समीकरण आहे. तुम्हाला एक चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप काय सांगितलं होतं मी? ax प्लस b इज इक्वल टू 0, जिथे a ची व्हॅल्यू 0 नसायला पाहिजे. हे आहे एक चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप. म्हणजे दिलेलं इक्वेशन आहे ते रेषीय समीकरण आहे, पण एक चलातील आहे, दोन चलातील नाही. आपल्याला चॅप्टरचं नावच काय आपलं? दोन चलातील रेषीय समीकरण. इक्वेशन तुम्हाला दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही ओळखा असं येऊ शकतं. मग हे रेषीय समीकरण आहे, पण दोन चलातील रेषीय समीकरण आहे. ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल तर आपण पुढचं उदाहरण घेऊया, म्हणजे अजून तुम्हाला जास्त कन्सेप्ट क्लॅरिटी भेटेल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. 4/x प्लस 3/y इज इक्वल टू 4. आता जी आपण उदाहरण घेतोय ती बालभारती या पुस्तकातली असतील, कारण की एक महाराष्ट्र शासनाच्या स्टेट बोर्ड मधील स्टँडर्ड पुस्तक मानलं जातंय, आणि की अभ्यासक्रमामध्येच ते पुस्तक आहे. म्हणजे तुम्हाला उदाहरणं, अरे हे तर पुस्तकातलीच उदाहरणं आहेत. हो, पुस्तकातलीच उदाहरणं तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आता हे बघा, दिलेलं समीकरण रेषीय समीकरण आहे की नाही? यामध्ये चल किती आहेत? दोन आहेत. एक्स आणि वाय दोन चल आहेत. ठीक झालं. त्याचबरोबर दिलेली चले ही छेदामध्ये आहेत. तुम्हाला समीकरण बघितल्या समजतंय. दिलेली चले ही छेदामध्ये आहेत. आता चले छेदामध्ये असल्यामुळे चलाची कोटी -1 होते. बघा, छेदामध्ये चले असल्यामुळे चलाची कोटी -1 होते. चलाची कोटी -1 होते. म्हणून आपल्याला रेषीय समीकरणासाठी अट काय? चलाची कोटी 1 पेक्षा जास्त किंवा कमी नसावी. म्हणजे -1 पण चालत नाही. म्हणून दिलेले समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण नाही. म्हणजे तुम्हाला कारण सांगता आलं पाहिजे, का नाही हे रेषीय समीकरण का नाही. आपण आज काय पाहिलेलं आहे की समीकरण कशी बनतात, चल कशाला म्हणायचं, समीकरणाला एक चलातील समीकरण त्याचं सामान्य रूप, दोन चलातील समीकरण त्याचं सामान्य रूप. त्याचबरोबर समीकरण
ओळखणं, म्हणजे रेषीय समीकरण आहे की नाही हे कसं ओळखायचं हे आपण आज पाहिलेलं आहे. त्याचबरोबर रेषीय समीकरणाचे सामान्य रूप पाहिलेलं आहे. पुन्हा रेषीय समीकरण असण्यासाठी कुठल्या कुठल्या अटी असतात ते आपण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर वास्तव संख्या म्हणजे काय, वास्तव संख्याचे परिमेय अपरिमेय विवेचन आपण पाहिलेलं आहे. आता अजून उदाहरण घेऊ म्हणजे तुमची जास्त कन्सेप्ट क्लॅरिटी होईल. पुढचं उदाहरण घेऊया. जास्तीत जास्त उदाहरण म्हणजेच झिरो पासून हिरो बनण्याचा पर्याय, म्हणजे सरावाने माणूस परमेश्वर किंवा हिरो बनतो. सराव करा, तुम्ही गणितात नक्कीच हिरो बनाल. 0.3x प्लस 0y मायनस 36 इज इक्वल टू 0. हे जे समीकरण आहे रेषीय समीकरण आहे की नाही हे ओळखायचं. आता तुम्ही बघा हे रेषीय समीकरण आहे की नाही कसं ओळखणार, यामध्ये चल आहे. आता तुम्हाला सांगितलंय चल आहे 0, म्हणजे झिरो असल्यामुळे वास्तव संख्या तर आहे, पण या चलाचा गुणाकार 0 मध्ये झाल्यामुळे हे चल लुप्त झालं. म्हणजे एक इक्वेशन काय बनलं, 0.3x मायनस 36 इज इक्वल टू 0. हे रेषीय समीकरण आहे, पण एक चलातील रेषीय समीकरण आहे. दोन चलातील रेषीय समीकरण आहे का, नाही. ax प्लस बी इज इक्वल टू 0 या फॉर्मॅट मध्ये हे समीकरण आहे. त्यामुळं एक चलातील रेषीय समीकरण. तसेच यामध्ये जे चल आहे याची कोटी एक आहे का, आहे. म्हणजे तुमचे जे अट आहे ती क्वालिफाय होते. त्याचबरोबर इथं चलच एक असल्यामुळे गुणाकार नाहीच नाही. दोन चलाचा गुणाकार रेषीय समीकरणामध्ये नसतो. ती अट येण्याचा काही प्रश्नच उरत नाही. म्हणजे दिलेलं समीकरण रेषीय समीकरण आहे, पण दोन चलातील रेषीय समीकरण नसून हे एक चलातील रेषीय समीकरण आहे. समजलं. हे सामान्य रूप आहे, एक चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप. ह्या सामान्य रूपाबरोबर आपण हे जे दिलेलं समीकरण आहे हे कम्पेअर केलेलं आहे. त्यावरून आपल्याला समजतं की एक चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूपाबरोबर कम्पेअर केल्यानंतर हे दिलेलं समीकरण आहे एक चलातील रेषीय समीकरण आहे, परंतु दोन चलातील रेषीय समीकरण नाही. तर दोन चलातील रेषीय समीकरणासाठी ज्या अटी आहेत त्या अटी इथे सॅटिस्फाय होत नाहीत, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. समजलं. चला आपण पुढचं उदाहरण घेऊ. x² प्लस 2x इज इक्वल टू 5 हे दिलेलं रेषीय दोन चलातील रेषीय समीकरण आहे का, रेषीय समीकरण आहे का मला सांगा. नाही. कारण चलाचा सर्वोच्च घातांक 1 पेक्षा जास्त असायला नाही पाहिजे. म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. म्हणजे कारण पण देता आलं पाहिजे तुम्हाला, दोन चलातील रेषीय समीकरण का नाही. समजलं. चला अजून एक उदाहरण घेऊया. म्हणजे तुमची xy मायनस 4 इज इक्वल टू 0. आता रेषीय समीकरणासाठी अटच आहे की रेषीय समीकरणाच्या बेसिक किंवा सामान्य फॉर्म मध्ये दोन चलाचा गुणाकार कधीही नसतो. त्या xy चलाचा गुणाकार रेषीय
समीकरणामध्ये नसतो. म्हणजे चलाचा गुणाकार रेषीय समीकरणामध्ये नसतो. म्हणून दिलेले समीकरण रेषीय समीकरण नाही. म्हणजे आपण आज चल म्हणजे काय, रेषीय समीकरण म्हणजे काय, रेषीय समीकरणाचे सामान्य रूप काय, एक चलनातील रेषीय समीकरण सामान्य रूप काय, दोन चलनातील रेषीय समीकरण काय, रेषीय समीकरणाची वैशिष्ट्ये काय ही पाहिलेत. जेव्हा आता दोन रेषीय समीकरणे एकत्र येऊन जी समीकरणे तयार होतात त्याला असामायिक समीकरणे म्हणतात. असामायिक समीकरणे सोडवण्याच्या पद्धती आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. त्या लेक्चरला आपण वेगवेगळ्या पद्धती आहेत, इलिमिनेशन पद्धत असेल किंवा ऍडिशन सबट्रॅक्शनची एक पद्धत आहे. दोन्ही पद्धती आपण एकदम डिटेल मध्ये पाहणार आहोत. आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल असे मी आशा करतो. जरी तुम्हाला काही ही डाऊट असेल आजच्या लेक्चर संदर्भात, आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपवर जायचंय. सर हे मला समजलं नाही कमेंट मध्ये लिहायचं आहे, कारण की तुमच्या प्रत्येक शंकाचं निरसन करणं हे माझं कर्तव्य आहे. तुम्हाला झिरो पासून हिरो बनवायचा मी शब्द दिलेला आहे. तर तुम्हाला काही अडचण असू द्या, तुम्हाला आलेल्या शंकेचं टेलिग्राम चॅनलवर जायचंय आणि प्रश्न विचारायचा आहे. मी पर्सनली प्रत्येक तुमच्या शंकेचं निरसन करणार आहे. तुमच्या मनात शंका ठेवून तुम्ही गणित शिकू शकणार नाही. एकदम फ्री माइंडली हसत खेळत गणित शिकायचं आणि आपल्याला गणितामध्ये हिरो बनायचंय. बॅचच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच गणिताचे हिरो झालेले असतात. तर तुम्हाला आता आजचं लेक्चर आपण इथं थांबूया. तुम्हाला जर आजचं लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक पोहोचवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक करा. चला धन्यवाद, थांबूयात.